साईनाथ मित्रांनो, सकाळचे 5 वाजले आहे आणि आता पालखी निघालेली आहे. तर आता पालखी निघून 5 मिनिटं आले. आता आम्ही पण निघतात आहे. चला मग आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. आजचा हा दुसरा दिवस आहे. साईराम मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहे उल्हासनदीच्या पुलावर. आता आम्ही हा उल्हासनदीचा पुल पार करत आहे. माझ्यावर माझा मुलगा पण आहे. ते बघू शकता मित्र, आमच्या सबस्क्रायबरला आहे का? माझा मुलगा आहे, तोही माझ्याबरोबर पदयात्रेला आलेला आहे. तोही मस्तपैकी कालपासून चालतो आहे. आता आमचा दुसरा दिवस आहे. हा आमचा प्रवास 6 दिवसाचा असणार आहे. हा आपली सिरीज आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. या सिरीजमध्ये तुम्ही आमचा प्रवास कसा असणार आहे ते तुम्ही बघणार आहे. तुम्हाला मी इकडचा उल्हास नदीचा व्ह्यू दाखवतो, तुम्ही बघू शकता. साईराम मित्रांनो, आता सकाळचे 7 वाजले आहे आणि आता सनराईज पण झालेला आहे. तुम्हाला मी दाखवतो सनराईज. हा बघा, सनराईज झालेला आहे. मस्त वाटतं, वातावरण पण मस्त आहे. धुके जास्त आहे, त्यामुळे मला की सूर्य दिसत नव्हता. आता क्लिअरली दिसतोय सूर्य. तिथले धुके भरपूर आहे. साईराम मित्रांनो, आता 7:30 वाजले आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहे कल्याण फाट्याच्या इकडे. कल्याण फाट्याच्या इकडून आम्ही सर्व्हिस रोडला जाणार आहे. तिकडून आमचा नाश्त्याचा स्पॉट आहे. आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला थोड्या वेळानंतर पोचतील. मग पुढे आपण बघूया आमचा प्रवास कसा असेल ते. चला मग. साईराम मित्रांनो, आता होऊन गेले 8:05 झाले. आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला 5 मिनिटात पोचणार आहे. उद्या आम्ही थोडी विश्रांती घेऊन नाश्ता वगैरे करून आम्ही दुपारच्या स्पॉटला पुढे प्रवास करणार आहे. थोडा आम्ही आता नाश्ता करतो, थोडा आराम करतो, नंतर आपण भेटूयाच. चला मग, आपण नाश्ता करण्यानंतरच भेटू आपण आता. बाय. हे नाश्ताला साईराम 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 झोपले. आराम चालू आहे, आराम. साईराम 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 साईराम. आमच्या अध्यक्ष एका कोपऱ्यात बसलेले. अध्यक्षाला जागा भेटलेली नाही वाटते. कोपऱ्यात जागा भेटलेली आहे. आमचे अध्यक्ष कोपऱ्यात जागा, टेम्पो नाही आला त्यामुळे कोपऱ्यात बसला आता. साईराम साईराम साईराम. नाश्त्याला भजीपाव नाश्त्याला गरमागरम भजी. नाश्त्याला भजीपाव चालू आहे. साईराम साईराम. भजीपाव खावा, जोरात झाला. ओम श्री साईनाथाय नमः. साईराम मित्रांनो, आता वाजले 9:30 वाजले आहे, पण ऊन इतकं आहे ना
की बोलूच नका. भरपूर ऊन आहे. 9:30 वाजता येईल. आता आम्ही नाश्ता केला आहे जस्ट आणि निघालो आहे दुपारच्या स्पॉटला. तिथे आम्ही थोडा आराम करतील, जेवतील वगैरे आणि मग आम्ही तिथून पण निघतील. पण आता ऊन इतकं आहे ना बोलूच नका. आत्ताचीच फक्त 9:30 झालेली आहे तरी ऊन लागतं एवढा कडकडीत. साईराम मित्रांनो, आता वाजले आहे 10:15. ऊन तर भरपूरच आहे. आता आम्ही नाश्ता करून कमीत कमी 5-6 किलोमीटर चाललेलं आहे. अजून 5-6 किलोमीटर चालायचं आहे. कल्याण फाटाच्या इकडे आम्ही नाश्ता केला. कल्याण फाटा ते टेंबीचा पाडा असा हा आमचा आजचा प्रवास आहे दुपारचा हा आमचा जेवणाचा स्पॉट टेंबीचा पाडा एक गाव आहे तिकडे आहे. कमीत कमी 11 किलोमीटरचा कल्याण फाटा पासून ते अंतर आहे. साईराम इतकं आहे तुम्ही बघू शकता की साई भक्तांनी काय जुगाड केला आहे ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा काय जुगाड आहे ते. उन्हापासून वाचण्यासाठी बघा काय केलं आहे. हा आमचा जुगाड आमच्या मामाने केलेला जुगाड आहे. हे बघा उन्हापासून वाचणार भरपूर ऊन आहे. आनंदी आनंद या साईराम मित्रांनो, दुपारचे 11:30 वाजले आहे आणि आम्ही दुपारच्या स्पॉटला पोचलेले आहे. इकडे आता आम्ही विश्रांती आणि जेवणार आहे. नंतर आम्ही संध्याकाळी 4 ते 3 वाजेपर्यंत आम्ही निघणार आहे. साईराम, आता वाजले 3:30. आता आम्ही जेवणाच्या स्पॉटमधून निघालेले आहे. आता पुढचा स्पॉट आहे पडगा. तिकडे आम्ही आरती आणि नाश्ता करणार आहे. तो कमीत कमी 11 किलोमीटरचा स्पॉट आहे. त्यामुळे आम्ही लवकर निघालेले आहे 3:30 वाजता. साईराम 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 साईराम. कमान राजू. साईराम साईराम साईराम. जय साईराम. जय साई साईराम 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 साईराम. चाचा साईराम. साईराम 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 साईराम. ए साईराम 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 साईराम. हाय पाणी आहे साईराम 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 साईराम. लाडू साईराम 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 साईराम. साईराम मित्रांनो, हा जो साई ढाबा आहे ना, हे बघितल्यावर जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतात. कारण काय माहिती आहे का, जुन्या आठवणी म्हणजे आम्ही 10-15 वर्षापूर्वी चालत यायचो. तेव्हा काय 10-15 जण असायचे. तेव्हा आम्ही सकाळी 6 वाजता निघायचो. पण ते गुढीपाडवा दिवशीच निघायचे, पण 6 वाजता निघायचे. 10-15 जण असायचे. तेव्हा आम्ही माहीम कोलीवाडा ते डायरेक्ट हा ढाबा साई ढाबा तुम्ही बघितला आहे.
तो ढाबा, तो आमचा हा रात्रीचा मुक्काम असायचा. फ्लेवर नाश्ता संध्याकाळचा नाश्ता, संध्याकाळचा कटलेट आणि पाव. पुरा रोड चल मामा येतो ना. नया एक्सरसाइज टंगड़ी ऊपर. बाहेर जेवायला काय आहे, डाळ भात भाजी, कोबीची भाजी, वांगी बटाटा, पुरी आहे, कोथिंबीर, लोणचा, येतो.